नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज मी बनवणार आहे होळी स्पेशल पुरणाचे कानुले। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, मी या वाटीने 1.5 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे। आता या डाळीला आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि कुकरमध्ये शिजून घ्यायचे आहे। हे बघा, या डाळीला आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता या डाळीला आपल्याला कुकरमधून शिजून घ्यायचं आहे। आता बघा, ही आहे चण्याची डाळ। तर ही जाड डाळ असते, त्याच्यामुळं आपल्याला पाणी बी शिजलं पाहिजे एवढंच आपल्याला याच्यामध्ये सोडावं लागेल। डाळ छान शिजली पाहिजे, कच्ची राहायला नको। हे बघा, मी इतकं डाळीच्या वर 1 इंच मी पाणी वर ठेवलेलं आहे। आता आपण हा कुकर झाकण लावून गॅसवर ठेवूया। हे बघा, डाळ छान आपण कुकरमधून शिजून घेतलेली आहे। हे बघा, छान डाळ शिजलेली आहे। आता या चण्याच्या डाळीला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला याचं पुरण तयार करायचं आहे। हे बघा, आपण लहान मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आता आपण ही डाळ यामध्ये टाकणार आहे। पण हे लक्षात ठेवा की डाळ जे बारीक करायच्या वेळेस आपल्याला निव्वळ यामध्ये डाळ नका सोडू, थोडं डाळीचं पाणीसुद्धा यामध्ये सोडा आणि डाळ बारीक व्हायला सोपं होईल। तर चला आपण डाळ बारीक करून घेऊया। हे बघा, आपण मिक्सरमधून चण्याची डाळ बारीक करून घेतलेली आहे। आता ही मी गॅसवर ठेवलेली आहे। आता यामध्ये आपण साखर सोडणार आहे आणि याचं आता पुरण तयार करणार आहे। तर हे बघा, मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये जास्त साखर सोडू शकता, आपल्या आवडीनुसार साखर सोडा। आता या साखरेचं पाणी होणार आहे आणि आपल्याला हे पाणी पूर्ण आटोपर्यंत आपल्याला हे पुरण शिजू द्यायचं आहे, हे डाळ शिजू द्यायची आहे। हे बघा, साखरेचं पाणी झालेलं आहे आणि छान हे आता शिजत आहे। हे बघा, आता हे पुरण तयार होत आहे। आता यामध्ये गेले आपण हे विलायची आहे, मी साखर टाकून थोडी बारीक केलेली आहे। तर या पुरणामध्ये आपल्याला ही विलायची सोडायची आहे आणि 1 चमचा जायफळ, त्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा तूपही सोडू शकता। हे बघा, या डाळीमधलं, या पुरणामधलं सर्व पाणी आता आटलेलं आहे, सुकलेलं आहे, अजिबात काही आवाज येत नाही आहे। तर आता आवाज बंद झाला म्हणजे आपलं हे पुरण तयार झालेलं आहे। हे बघा, अजिबात हाताला काही चिकटत नाही आहे। अशा प्रकारे आपण पुरण तयार केलेलं आहे। हे बघा, पुरण तर तयार झालेलं आहे, पण आता हे फार गरम आहे। तर आपल्याला या पुरणाला थंड होऊ द्यायचं आहे, नंतर आपण याचे कानुले तयार करणार आहे। हे बघा, पुरण थंडगार झालेलं आहे आणि आता आपल्याला याचे कानुले बनवण्यासाठी गव्हाची कणिकसुद्धा आपण मळून घेतलेली आहे। हे बघा, छान कणिक पण मळलेली आहे, नरम झालेली आहे। आता आपण बनवणार आहे कानुले। हे बघा, असा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि
आपल्याला एक अशी पारी लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला एक पारी लाटून घ्यायची आहे. लहान पोळी. आता या पारीमध्ये आपल्याला हे तयार केलेलं पुरण टाकायचं आहे. अशा प्रकारे आता आपण यामध्ये पुरण भरणार आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये जास्त पुरण टाकायचं असलं तर तुम्ही यामध्ये जास्त पुरण टाकू शकता. आणि याला असं डबल करायचं. आणि हे आपल्याला हे दोन्ही काठं एकत्र करून घ्यायचे, असे चिपकून द्यायचे आहे. आणि आता याला आपल्याला असं मोड पाडायची आहे. अशी मोड पाडून घेऊया. कानोले म्हणजेच करंजी. हे बघा, बिना साच्याची आपण अशी करंजी तयार केलेली आहे. अशा प्रकारे आपण ही करंजी तयार केलेली, हा कानोला तयार केलेला आहे. आता आपण दुसऱ्या पद्धतीचं एक तयार करून बघूया. मी पारी लाटून घेतलेली आहे. आपल्याला प्रोसेस तशीच करायची आहे. पहिली कानोला बनवला तसा, करंजी बनवली तशी. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये जास्त पुरण भरू शकता. हे असंच बंद करून घ्यायचं आहे. आपण हे दोन्ही काठं बंद करून घेतलेले आहे. आता आपल्याला ह्याला थोडी डिझाईन द्यायची आहे. बघा, हे झाले दुसऱ्या पद्धतीची करंजी, दुसऱ्या पद्धतीचा कानोला. आता हे जे आपण तयार केलेले आहे कानोले करंजी, ते आता आपल्याला तुपामधून तळून घ्यायचे. कारण तुपामधून जर तळले तर आपल्याला खायला एकदम रुचकर आणि छान लागते. तर चला आपण आता तळू. हे बघा, मी यामध्ये तूप सोडलेलं आहे आणि छान तूप गरम झालेलं आहे. पण तुम्ही तेलामध्ये तळू शकता, असं काही नाही आहे की तुपामध्येच तळलं पाहिजे. तेलामध्ये तळल्याने छान लागते. मस्त
लाल होईपर्यंत छान तळून घ्या. हे बघा मस्त पटकन झालेली आहे, छान तळलेली आहे, कलर पण छान आलेला आहे. आणि मी चण्याच्या डाळीचं पुरण बनवलेलं आहे, तर तुम्ही तुरीच्या डाळीचं सुद्धा पुरण बनवू शकता. हे बघा मी चण्याच्या डाळीचं पुरण बनवलेलं आहे, तयार केलेलं आहे. तुम्ही चण्याचंही बनवू शकता आणि तुरीच्या डाळीचे सुद्धा पुरण बनवू शकता. हे बघा छान मस्त तळलेलं आहे, हे बघा, आणि छान फुललेला सुद्धा आहे. अशा प्रकारे आपण हे सर्वच कानोले तळून घेऊया. हे बघा अशा प्रकारे सर्वच आपण कानोले तुपामधून तळून घेतलेले आहेत. आणि हे कानोले तुम्ही दुधासोबत किंवा दह्यासोबत छान आवडीने खाऊ शकता. बघा तुम्हाला सांगायचं आहे की आपण पुरणपोळी नेहमी खातो, पण ही पुरणाची एक वेगळी पद्धत, वेगळी चव म्हणून हे पुरणाचे कानोले तुम्ही नक्कीच करून बघा आणि खाऊन बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.